नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो आपल्याला 1 तारखेला वडगाव हवेली मैदानात पळताना दिसला। मित्रांनो, या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरचा मित्रांनो टॉपचा पायरा होता, तो म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे आन बान शान लखन। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांनी वाटलं होतं की आपला बकासूर आणि लखन या मैदानात 1 नंबर करेल, पण मित्रांनो आपल्या बकासूरला आराम नसल्यामुळे मित्रांनो या मैदानात आपल्या बकासूर आणि लखनने सुट्टा गट पास केला। पण मित्रांनो आपल्या बकासूरची आणि लखनची या मैदानात सेमीला हार झाली, त्यामुळे मित्रांनो ही गाडी आपल्याला या मैदानात गुलाल दिसली नाही। तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे आन बान शान आदत किंग राजा आणि सम्राट। तर मित्रांनो आपण आदत किंग राजा आणि सम्राटला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया। तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरचं पुढचं नियोजन काय आहे आणि मित्रांनो नक्की कोणत्या मैदानात आपला बकासूर पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो त्याची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे। तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला 1 लाईक नक्की करा। तर मित्रांनो उद्या म्हणजे 4 एप्रिल 2025ला भव्य दिव्य असं मित्रांनो मौजे तांबवे येथे श्री तामजाई देवी व महादेव देवाच्या यात्रेनिमित्त मित्रांनो भव्य दिव्य असं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे। आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण मौजे तांबवे तालुका कराड जिल्हा सातारा येथे आहे। आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला 1,01,007 रुपये, द्वितीय क्रमांकाला 77,777 रुपये, तृतीय क्रमांकाला 55,555 रुपये, चतुर्थ क्रमांकाला 44,444 रुपये, पाचव्या क्रमांकाला 33,333 रुपये, 6व्या क्रमांकाला 22,222 रुपये आणि 7व्या क्रमांकाला मित्रांनो 11,111 रुपये। तर मित्रांनो हे मैदान नामांकित आणि मानाचं असल्यामुळे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे। आणि मित्रांनो आपल्याला बकासूर या मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात दिसणार आहे, तो म्हणजे मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्या। तर नक्कीच मित्रांनो आपला बकासूर या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवागिरी महाराजांच्या यांनी प्रार्थना करूया। तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपला बकासूर या मैदानात कोणत्या गटात पाहणार त्याचे पण अपडेट देणार आहे, त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।